कुंभनगरी त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेल्या विश्व मराठी संमेलन कार्यक्रमात श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, भाषा मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ, कुंभ मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, शोभा बच्चाव तसेच आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल डिकले, लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके व विश्वस्त मंडळाने निधी स्वीकारला। या निधीतून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या साहित्यांचा प्रचार, प्रसार व विकास साधला जाणार असून धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे। या उपक्रमासाठी अक्षय महाराज भोसले यांनी विशेष प्रयत्न केले। वारकरी संप्रदायातून शासनाचे आभार मानण्यात आले। कार्यक्रमास निलेश गाडवे, सोमनाथ घोटेकर, नवनाथ महाराज गांगुर्डे, अनिल गोसावी, योगेश गोसावी, नारायण मुठाळ आदी उपस्थित होते। रामकृष्ण हरी श्री विठ्ठल। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विनंतीला मान देऊन काल मराठी विश्व संमेलनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुमित्राजी पवारताई, त्याचप्रमाणे मराठी भाषा मंत्री, उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत साहेब या सर्वांच्या वतीने काल संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संतांच्या साहित्याकरता, प्रकाशाकरता, विकास, उत्कर्ष आणि प्रसिद्धीसाठी आम्हाला 50 लाख रुपये काल महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आले। मी निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने सर्व मंत्री महोदयांचे, महाराष्ट्र शासनाचे, सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो। हा सोहळा होत असताना विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम जरी झाला असला तरी संत साहित्यात एक महाराष्ट्रात नाविन्यपूर्णता निर्माण व्हावी, संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचं वाङ्मय, साहित्य, ग्रंथ हे विश्वभर पोहोचावे असा स्वच्छ उद्देश हा निवृत्तीनाथ समाधी संस्थांचा होता। त्यामध्ये विशेष प्रयत्न सगळ्या संस्थांचे आजी माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे सर्व विश्वस्त मंडळ, प्रामुख्याने अक्षय महाराज भोसले, आध्यात्मिक आघाडी, शिवसेना तसेच सर्वच पदाधिकारी, अधिकारी वर्ग या सर्वांनी या सोहळ्यासाठी आणि या निधीसाठी विशेष प्रयत्न केले। संस्थांच्या सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने आपण सरकारकडे ती मागणी केली होती आणि त्या मागणीला पुरेपूर यश या ठिकाणी संपादन झालं।